नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला 5 इंचाच्या मूर्तीसाठी सुंदर असं धोतर शिवून दाखवणार आहे. तर श्री स्वामी समर्थ महाराजांची 5 इंचाची मूर्ती आहे आणि 5 इंचासाठी धोतर किती मापामध्ये शिवायचं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. आत्तापर्यंत 11 इंचाचा असेल, 3 इंचाचा असेल, असे मी तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये धोतर शिवून दाखवलेले आहेत, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये धोतर शिवून दाखवलेले आहेत. तर आता 5 इंचासाठी सुंदर असं धोतर मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि अशाच पद्धतीमध्ये तुम्हीसुद्धा धोतर शिवून महाराजांना नक्की परिधान करून बघा. खूप सुंदर दिसतो. आणि तुम्हाला जर का अशाच पद्धतीचे वस्त्र ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये वस्त्र शिवून मी देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर आता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माप किती घ्यायचं, शेल्याचं माप किती घ्यायचं हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. शेला आणि धोतर महाराजांसाठी आज आपण शिवणार आहोत. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र तयार करायला सुरुवात करूया. चला तर धोतर शिवायला आपण आता सुरुवात करूया. तर बघा इथे मी अस्तरचे 2 तुकडे घेतलेले आहेत. आता हा जो अस्तरचा तुकडा आहे ना तो खूप मोठा आहे, म्हणजे 5 बाय 5 इंचाचा आहे. आपल्याला जो मेन कापड घ्यायचा आहे तो आपल्याला एक 3.5 इंच बाय 3.5 इंचाचा आपल्याला हा कापड घ्यायचा आहे. बघा मी मेन कापडाचे 2 तुकडे घेतलेले आहेत आणि एक 13 इंच लांब असलेली पट्टी घ्यायची आहे आणि अजून एक 13 इंच लांब असलेली आपल्याला पट्टी घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जी 13 इंच लांब आणि 2 इंच रुंद अशी जी पट्टी घेतलेली आहे त्याचा आपण शेला शिवूया. तर बघा ह्या 2 पट्ट्या मी सरळ बाजूच्या दिशेने फोल्ड करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या ज्या 2 बाजू आहेत त्याच्या समोरच्या 2 बाजूंना मी एक पाव इंचापेक्षा कमी मार्जिन सोडून एक शिलाई मारत आहे. तर आता हा आपला शेला आहे. आता शेला जर तुमच्याकडे सरळ डायरेक्ट पट्टी असेल तर तुम्हाला मी याच्या आधी शेला कसा शिवायचा आहे ते दाखवलं आहे. पण कापडामध्ये जर सरळ पट्टी असेल म्हणजे जी रुंद नाही आहे, लांब आहे, तर लांब जेव्हा पट्टी असते ना तेव्हा शेला कसा शिवायचा तर ते आज आपण बघूयात. पट्टीला सरळ फोल्ड करून घ्यायचं सरळ दिशेने, म्हणजे सरळ दिशा आतल्या बाजूने ठेवून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि साईडने पाव इंचाची मार्जिन सोडून आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची. आता एक साईड बंद असते, फोल्डवाली जी बाजू बंद असते, एक साईड ओपन असते. आता फोल्डवाल्या साईडकडून ओपनवाल्या बाजूकडे कापड बाहेर काढत आपल्याला ही पट्टी सरळ करून घ्यायची. आता पट्टी सरळ करून घेतल्याच्या नंतर वरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची. चारी बाजूने व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची. पहिल्यांदा चेक करायचं आपल्याला शेला जो आहे तो किती मापाचा हवा आहे. आता मला शेल्याची जी लांबी आहे ती टोटल 6 इंच हवी आहे. तर 5 इंचाची महाराजांची मूर्ती आहे आणि 5 इंचासाठी शेल्याची जी लांबी आपण घेणार आहोत ती 6 इंच घेणार आहोत आणि जी रुंदी आहे ती टोटल 1 इंच एवढी असणार आहे. तर बघा 1 इंचापेक्षा जरा जास्त आहे, कारण लेस वगैरे आपण लावणार आहोत तर थोडासा लूक वगैरे चांगला आला पाहिजे यासाठी. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने हा शेला जो आहे त्याला आपल्याला दाब शिलाई देऊन झालेली आहे. आता आपण लेस लावूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा जी ओपनवाली जी बाजू आहे ना त्या ओपनवाल्या बाजूने आपल्याला एक पाव इंचाच्या मार्जिनवरती आपल्याला एक फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायचे, म्हणजे शेल्याची फिनिशिंग अगदी सुंदर येणार आहे. तर बघा अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतली. आता दुसरी जी बाजू आहे त्यालासुद्धा एक फोल्ड मारून घेतला आणि त्याला शिलाई मारून घेतली, म्हणजे दोन्ही बाजूंना सारखं झालेलं आहे. बघू शकता जिथे ओपन बाजू आहे तिथे आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे, जिथे बंद बाजू होती तिथे सिंगल फोल्ड मारून शिलाई घ्यायची. तर बघा आता इथे मी लेस लावते. सुंदर अशी गोल्डन कलरची लेस मी इथं वापरणार आहे. व्हाईट आणि गोल्डनचा कॉम्बिनेशनमध्ये आज आपण महाराजांसाठी वस्त्र शिवणार आहोत आणि खूप छान अशी लेस वापरून सुंदर असा शेला तयार करणार आहोत. बघा शेल्याची एका बाजूलाच लेस लावायची. 2 बाजूंना जर लेस लावली तर एक तर तो कडक होतो, सॉफ्टनेस त्याच्यामध्ये राहत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो मटेरियल आपण वापरलेला आहे त्याचा लूक येत नाही, फक्त लेसचाच लूक येतो. असं वाटतं की फक्त लेसच लावलेली आहे, कारण एक तर शेल्याची जी साईज आहे ती छोटी आहे. या जागी जर आपण 3 इंच 4 इंच अशा पद्धतीने जर का शेला आपण शिवणार असतो तर आपण दोन्ही साईडला जर लेस लावली असती तरी पण चाललं असतं. पण आता बघू शकता तुम्ही शेल्याचा लूक किती सुंदर येत आहे. फिनिशिंग तर बघू शकता एकदम जबरदस्त फिनिशिंग आहे. आता आपण धोतर शिवायला सुरुवात करूया. तर इथे मी कापड घेतलेलं आहे अस्तर, 2 तुकडे अस्तरचे घेतलेले आहेत आणि 2 तुकडे
मेन कापडाचे घेतलेले आहेत. आता हे जे कापड आहे त्याची जी टोकं आहे ती सरळ सरळ आपल्याला एका दिशेने आणायची आहेत आणि त्या टोकांच्याच धरून आपल्याला जो टोक आपण समोर घेतलेला होता त्या टोकाची एक बाजू आणि त्या टोकाची दुसरी बाजू अशा 2 बाजूंना आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे अस्तर केवढा मोठा वाटतोय बघा, तरी पण मी तो कटिंग करून घेतलेला नाही आहे, कारण फिनिशिंगसाठी थोडा अस्तर आपल्याला एक साईडला जास्त पाहिजे. जेव्हा आपण प्लेट्स मारत असतो तेव्हा कापड मोठा असेल तर जरा फिनिशिंग घ्यायला चांगला येतो, कारण ऑलरेडी महाराजांची मूर्ती छोटी आहे आणि छोटा छोटा आपल्याला शिवायचा असतो आणि फिनिशिंग येत नसते. त्यामुळे थोडासा एक्स्ट्रा कापड वाया गेला तरी चालेल, पण नेहमी कोणती महाराजांची छोटी मूर्ती असेल, 3 इंचाची असेल, 5 इंचाची असेल किंवा कुठलीही मूर्तीचे आपण वस्त्र शिवत असतो ना, तेव्हा कापड थोडासा मापापेक्षा जास्त शिवण्यासाठी घ्यायचा, जेणेकरून डिटेलिंगसाठी आपल्याला उपयोगाला येतो आणि थोडा वाया जातो कापड, पण फिनिशिंग जी आहे ती आपल्याला प्रॉपर मिळते. तर बघा 2 टोकं जी आहेत ती समोरासमोरच्या 2 टोकांच्या 2 बाजूच्या बाजूंना आपण ही शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर याला सरळ करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घेतलेली आहे. दाब शिलाई मारून झाल्याच्या नंतर वरती चारी बाजूंना आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे 2 बाजूंना दाब शिलाई आणि 2 बाजूंना सरळ शिलाई असं आपल्याला चारी बाजूंनी शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जे 2 दाब शिलाईच्या ज्या बाजू आहेत त्यांना आपल्याला लेस लावूनसुद्धा घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने 2 पॅच आपल्याला तयार करायचे आहेत. बघू शकता जी लेस मी शेल्यासाठी वापरली तीच लेस मी इथे वापरणार आहे आणि ज्या 2 बाजू आहेत त्यांना आपल्याला थोडीशी बाहेरच्या साईडने सोडत आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. बघू शकता मी जे पण काही लेसचं वगैरे काम करत आहे, शिलाईचं जे काम करत आहे ते सगळं जे मेन कापड आहे त्याला धरून करत आहे. मी कुठेही अस्तरला शिलाई वगैरे मारत नाही आहे. शिलाई आपल्याला अस्तरवरती मारायची नाही आहे, फक्त मेन कापड धरून आपल्याला शिलाई मारायची आहे. बघू शकता तुम्ही तो कापड अस्तर जो आहे तो आपल्याला लास्टला कटिंग करून द्यायचा आहे, पण आता सध्या फिनिशिंगसाठी बघू शकता अशा पद्धतीने मी ही लेस लावून घेत आहे. आता लेसला आपल्याला 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित 2 शिलाई मारून घ्यायचे. एका किनारीवरती 1 शिलाई आणि दुसऱ्या किनारीवरती 1 शिलाई. अशा पद्धतीने दोन्ही जो पॅच आहे त्या दोन्ही पॅचला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आणि धागे दोरे वगैरे कुठे जर दिसत असतील तुम्हाला तर ते तुम्ही कटिंग करून द्यायचे. आता बघा अशा पद्धतीचे वस्त्र मी महाराजांसाठी शिवत असते, त्यामुळे तुम्हालासुद्धा वस्त्र असे ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. मला फक्त व्हॉट्सअप करायचं आहे. व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. आणि जर तुम्हाला शिवणकलेची आवड असेल, शिलाई मशीन तुमच्याकडे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वस्त्र शिवून महाराजांना नक्की परिधान करा, कारण खूप सुंदर दिसतात अशा पद्धतीचे वस्त्र. बाहेर जे कॅनव्हासचा वगैरे वापर केलेले वस्त्र असतात त्या पद्धतीने आपण नाही करत. आपण फक्त कापडावरती महाराजांना वस्त्र शिवत असतो. तर बघा अशा पद्धतीने प्लेट्स घेऊन आपल्याला एक जो पॅच आहे तो तयार करायचा आहे. बघू शकता कसं मी पॅच तयार केलेला आहे. त्याच पद्धतीने दुसरा पॅचसुद्धा मी तुम्हाला दाखवते. बघा प्लेट्स आपल्याला पकडायच्या आहेत आणि एका साईडला धरून आपल्याला वरच्या बाजूने 1 शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. दोन्ही पॅचला व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आणि वरचा जो आता एक्स्ट्राचा कापड होता तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे. दोन्ही पॅचचा वरचा कापड आपण कटिंग करून दिल्याच्या नंतर हे फायनल आपल्याला अशा पद्धतीचे पॅच मिळतात. आता जी आपण 13 इंच लांब आणि 2 इंच रुंद अशी जी आपण व्हाईट कलरची जी पट्टी घेतलेली आहे ती पट्टी आपल्याला सरळ ठेवायची आहे आणि त्या सरळ पट्टीवरती आपल्याला हे पॅच मध्यभागी लावून घ्यायचे आहेत. म्हणजे एक सरळ शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने 1 शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर वरती ही नॉट तयार करायची. आता हे जे वस्त्र आहेत अशा पद्धतीचं धोतर, शेला हे जे मी 12 इंच 11 इंचाच्या मूर्तीसाठी सुद्धा तुम्हाला शिवून दाखवलेले आहेत. माप किती घ्यायचा, कसं घ्यायचं, वेगळ्या डिझाईनमध्ये सुद्धा मी तुम्हाला शिवून दाखवलेलं आहे आणि 3 इंचाच्या मूर्तीसाठी सुद्धा शिवून दाखवलेलं आहे. आता हे 5 इंचाच्या मूर्तीसाठी आपण शिवत आहोत. म्हणजे प्रत्येकाकडे जी कोणती मूर्ती असेल त्या मूर्तीसाठी आपल्याला हे वस्त्र नक्की शिवता येणार आहेत. मी एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते, डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असते.
तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सुंदर सुंदर वस्त्र तुम्हीसुद्धा शिवून महाराजांना परिधान करा. किंवा तुम्हाला जर का वस्त्र हवे असतील तर तुम्ही मला वस्त्र नक्की ऑर्डर करा माझ्याकडे. मी तुम्हाला नक्की वस्त्र शिवून देण्याचा प्रयत्न करेन आणि हव्या त्या साईजमध्ये, हव्या त्या कलरमध्ये तुम्हाला वस्त्र शिवून देईन. तर बघा, सुंदर असा हा धोतर आपला तयार झालेला आहे. आणि हा धोतर महाराजांना परिधान करून त्या ताईंनी मला फोटो पाठवलेला आहे. म्हणजे एका ताईंची ही ऑर्डर आहे आणि त्यांनी मला याचा फोटो पाठवलेला आहे. तर तो फोटोसुद्धा मी थंबनेलवरती तुम्हाला देईन. त्यांनी हे वस्त्र परिधान केलेले आहेत आणि त्याचा फोटो सुंदर पाठवले. सुंदर महाराजांना वस्त्र हे बसलेले आहेत. खूप छान पद्धतीने महाराज दिसत होते. तर बघा, एकदम धोतरची फिनिशिंग बघा तुम्ही, मागच्या साईडने सुद्धा खूप सुंदर आलेली आहे. कुठेही तुम्हाला धागे दोरे निघताना दिसणार नाही. आणि मी शिवलेले जे वस्त्र असतात ते वस्त्र तुम्ही कितीही वर्ष वापरले तरी ते नव्यासारखेच दिसतात. बघू शकता किती सुंदर लूक आलेला आहे, किती छान पद्धतीने फिनिशिंग झालेली आहे. धोतर, शेला मी तुम्हाला 5 इंचाच्या मूर्तीसाठी शिवून दाखवलेला आहे. तर अजून कोणत्या टाईपमध्ये तुम्हाला वस्त्र महाराजांना शिवलेले बघायला आवडतील किंवा कोणत्या पद्धतीचे टोप्या वगैरे शिवलेल्या बघायला तुम्हाला आवडतील, हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र शिवून दाखवण्याचा प्रयत्न करेन, तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन. तर आता सुंदर असे वस्त्र तुम्हाला दाखवलेले आहेत. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रांसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.